प्रॉब्लेम सेट मधलं थर्ड एक्झाम्पल पहा. रेशिओ ऑफ areas of two triangles with equal heights is 2:3. If base of the smaller triangle is 6 centimeter, then what is the corresponding base of the bigger triangle? असं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्या लक्षात येते इक्वल हाईट्स आहे त्या ट्रायंगलची आणि एरियाचा रेशो दिलेला आहे 2:3. अर्थातच त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. त्यामुळं आपल्याला स्टार्टिंगला आता इथे ट्रायंगलचे नेम दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा आपण नेम तरी घ्यावे लागतील किंवा आपण त्यांचा एरिया A1 A2 आणि बेस B1 B2 आपल्याला मानायचा आहे. पहा आता आन्सर लिहित असताना स्टार्ट कसा करायचा आहे. लेट दी एरियाज ऑफ two triangles, let the areas of two triangles be A1 and A2. Let their respective bases be B1 and B2. आता इथे आपल्याला अर्थातच A1 आणि A2 याच्यामधला आता इथे 2:3 असा रेशिओ आहे. त्यामुळं A1 हा घेतला A1:A2 2/3 घेतला तर A1 इज लेस दॅन A2 हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. हिअर A1 इज लेस दॅन A2 याचाच अर्थ स्मॉलर ट्रायंगल A1 आहे आणि लार्जर ट्रायंगल A2 आहे. ते या रेशोवरून आपण ठरवू शकतो. आता दिलेला पार्ट पहा. A1:A2 इज इक्वल टू 2:3 आपल्याला दिलेलं आहे. 2:3 आणि आता इथे पहा एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल. स्मॉलर ट्रायंगल A1 आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग बेस मग B1 आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं ही 6 सेंटीमीटर ही B1 ची व्हॅल्यू आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 फक्त लिहिलं तरी चालेल इथे. तर हे B1 आहे की B2 आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हटलेला आहे 6. स्मॉलर ट्रायंगल A1 आहे आपण घेतलेला आणि त्यामुळं त्याचा करस्पॉन्डिंग बेस B1 म्हणून तो 6 येतो. आणि इथे आपल्याला B2 शोधायचा आहे. B2 हे लक्षात घ्या. आता त्याने इथे दिलेलं आहे the triangles are of equal heights. पहा the triangles are of equal heights. Therefore their areas proportional to their corresponding bases.
आणि म्हणून आपल्याला इथे therefore a1 upon a2 is equal to b1 upon b2 लिहायचं आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. therefore इथे 2 upon 3 is equal to b1 ची व्हॅल्यू 6 आहे, c1 6 upon b2 घ्यायचं आहे. आता आपल्याला b2 ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. therefore 2 into b2 is equal to 6 into 3 and therefore b2 is equal to 6 into 3 upon 2 स्क्रीनशॉट. नेक्स्ट इथे पहा सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 ने डिवाइड करूया. इथे पहा 2 1 जा 2, 2 3 जा 6 and therefore just a minute इथे आपण लिहूया. just a minute. therefore b2 is equal to 3 3 जा 9 आणि मग लास्टला आन्सर लिहायचा आहे. आन्सर पहा. आन्सर the corresponding base of the bigger triangle is 9 सेंटीमीटर. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे लास्टला आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. इन फिगर angle ABC is equal to angle DCB is equal to 90 degree. AB is equal to 6, DC is equal to 8. Then area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to question mark दिलेला आहे. म्हणजे हा रेशो आपल्याला इथे शोधायचा आहे. ओके. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण डायग्रामचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल हे एक्झाम्पल आपल्याला कसं सोडवायचं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो बेस आहे BC हा बोथ ट्रायंगल साठी कॉमन आहे. पहा, हा बोथ ट्रायंगल साठी कॉमन आहे. तो पहा, हा पहिला ट्रायंगल जो आहे तो ABC ब्लू कलरने दाखवलेला आहे आणि सेकंड ट्रायंगल जो आहे तो DCB पहा, मी रेड कलरने दाखवतोय जरा ओळखता यावा यासाठी. हा पहा DCB. तर या बोथ ट्रायंगलचा बेस जो आहे BC तो कॉमन आहे आणि बेस कॉमन असल्यामुळं यांचा एरियाचा रेशो जो आहे तो हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यावा लागेल. हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये. आणि त्याच्यामुळे आता इथे आपल्याला ते लिहावं लागेल. ट्रायंगल ABC पहा, जस्ट अ मिनिट. triangle ABC and triangle DCB have same base BC, have same base BC. BC हा सेम बेस आहे आणि त्याच्यामुळं यांचा areas of triangle with equal bases are proportional to their corresponding heights. Therefore, their
areas proportional to their corresponding heights, to their corresponding heights. आता therefore आता इथे आपल्याला ते लिहून घ्यायचं आहे. कसं लिहायचं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू, पहा हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये, ह्या एबीसी ची हाईट आहे एबी अपॉन इथे याची सेकंड ट्रायंगल डीसीबी ची हाईट आहे डीसी, इकडे अपॉन डीसी येणार. आता व्हॅल्यू ठेवायची आहे. व्हॅल्यू ठेवताना इथे पहा एबी ची व्हॅल्यू आहे 6 आणि डीसी ची व्हॅल्यू आहे 8. त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणून पुन्हा एकदा मी लिहून घेतलेलं आहे. इथे पहा 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे 3/4. Therefore, area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to 3/4. तर लास्टला हे आपल्याला आन्सर मिळणार आहे, ते बॉक्स मध्ये असं ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट example. In figure, PM is equal to 10 centimeter. Area of triangle PQS is equal to 100 square centimeter. Area of triangle QRS is equal to 110 square centimeter. Then find NR. तुम्ही आता डायग्राम मध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी डायग्राम मध्ये दाखवतोय पहा. पहिला ट्रायंगल PQS पहा. PQS हा ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे. डायग्राम पहा PQS ब्ल्यू कलरने दाखवला. त्याची करस्पॉन्डिंग बेस पहा QS आहे लक्षात घ्या आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे PM. ओके. आता नेक्स्ट ट्रायंगल पहा. ट्रायंगल QRS पहा. इथे मी रेड कलरने दाखवतो थोडा सेपरेट दिसावा असा. QRS हा ट्रायंगल पहा रेड कलरने दाखवलाय. तर याचा बेस आहे QS आणि करस्पॉन्डिंग हाईट आहे NR. ओके. तर आता ब्लू ट्रायंगल पहा त्याचा बेस आहे QS, हाईट आहे PM. रेड कलरचा ट्रायंगल पहा त्याचा बेस आहे QSच आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे NR. आता इथे थोड्या व्हॅल्यू लिहूया आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इथे पहा PM इज इक्वल टू 10 दिलेला आहे. हे 10 दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQS पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQS हा दिलेला आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS पहा हा दिलेला आहे 110 आणि याच्या आधारे आपल्याला NR शोधायचं आहे. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही ट्रायंगलचा बोथ ट्रायंगलचा बेस QS हा सेम आहे आणि त्यांचा एरियाचा रेशो अर्थातच इथे करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये येणार आहे. ओके. त्यामुळे सोडवताना आपण आता इथे स्टार्ट कसा करायचा आहे ते समजावून घ्या. तर इथे ट्रायंगल PQS and triangle QRS, triangle PQS and triangle QRS have same base QS.
same base QS. Therefore, their areas proportional to their corresponding heights. Corresponding heights. And therefore आता आपल्याला इथे लिहायचं आहे पहा, therefore area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to height च्या proportion मध्ये घ्यायचं आहे. PQS ची height आहे PM अपॉन ट्रायंगल QRS ची करस्पॉन्डिंग हाईट आहे NR. आता व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफोर इथे पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQS 100 आहे. 100 अपॉन 110 इज इक्वल टू PM आहे 10 अपॉन NR फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे आहे तसं लिहिलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. देअरफोर 100 इंटू NR 100 into NR is equal to 10 into 110. आता NR ची व्हॅल्यू काढायची आहे. therefore NR is equal to 10 into 110 अपॉन ते 100 इकडे डिवाइड झाले अपॉन 100 आली अपॉन 100. आता पुढचा पार्ट पहा, आपण थोडासा इथे सोडवूया या भागात. जस्ट अ मिनिट. therefore पहा पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. NR इज इक्वल टू 10 into 110 अपॉन 100. आता सिम्प्लिफाय करायचं म्हणजे आता इथे 10 ने डिवाइड करायचं. पहा 10 ने डिवाइड केलं की 0 0 कॅन्सल होतात. इकडे 10 ने डिवाइड करायचं म्हणजे 0 0 कॅन्सल होतात. म्हणजेच आपल्याला इथे NR ची व्हॅल्यू जी आहे ती मिळालेली आहे 11 आणि त्याला युनिट द्यायचं आहे सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. तर हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. ओके पहा, जस्ट अ मिनिट. हा आता काय शंका आहे का पहा. हा वेळ संपलेली आहे, थांबू आपण आता इथे. ओके बाय, हॅव अ नाईस डे. हा काय शंका आहे का? शंका काय आहे का रे? समजले का? ओके शंका काय नाही आहे, ठीक आहे. ओके हॅव अ नाईस डे. बाय. ओके ओके ओके.